नमस्कार. आजच्या आपल्या स्टोरीचे नाव आहे सुखाचा सोबती. पहिला भाग. कथा सीमा खापर. गुळगुळीत डांबरी रस्त्याच्या दुतर्फा गुलमोहर अन पीतमोहराच्या झाडाची लांबलचक रांग होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला रुंद फुटपाथ होते अन दिवे लागले की तो रस्ता अधिकच सुंदर भासायचा. गेली कित्येक वर्ष याच वाटेवरून तिची ये-जा असते. गेल्या 8 वर्षात अनेक नोकऱ्या केल्या, पण हीच नोकरी बरी 2 वर्ष टिकून आहे. त्या आधीच्या नोकऱ्या 8-10 महिने, फार तर वर्षभर केल्या. कधी तिने राजीनामा दिला, कधी नोकरीने बाय बाय केलं. या गुलमोहराच्या झाडाखालून जाताना तिला हमखास वसंत आठवतो. वसंत तिच्या आयुष्यात आला आणि जणू वसंतोत्सव सुरू झाला. दिवस सुगंधी अन रात्री रेशमाच्या झाल्या. तुला माहीत आहे, मला वसंत फार आवडतो, ती स्वप्नाळूपणे म्हणाली. खरंच, खट्याळपणे तिच्याकडे बघत त्याने म्हटलं आणि ती लाजून लाल झाली. मी वसंत ऋतूबद्दल बोलते. मी पण तेच म्हणतोय. पुन्हा तेच खट्याळ हसणं आणि त्यांच्या गालाला पडणाऱ्या खळ्यामध्ये ती हरवून जाते. कंपनी पार्कच्या मधोमध असलेल्या घड्याळाच्या टॉवरमधून 6चे टोल पडले आणि ती भानावर येऊन भराभर चालू लागली. ती घरी पोचली तेव्हा शुभी शाळेचा होमवर्क करत बसली होती. माझी गुणाची पोरगती, छान अभ्यास कर हा, तिने शुभीच्या पाठीवर प्रेमाने थोपटत म्हटलं. हातातली पर्स कपाटात ठेवून हातपाय धुवून ती स्वयंपाकघरात गेली. चहा पिण्याची प्रबळ इच्छा होती, पण ज्याच्यामुळे चहाची सवय लागली होती तो आता कुठे होता कोणास ठाऊक. अरे छा, थर्मासमध्ये चहा आणि हॉटपॉटमध्ये खाण्यासाठी काहीतरी तयार दिसते, तिने हसून कौतुकाने म्हटलं. तेवढ्यात शुभी उठून आली आणि तिच्या गळ्यात पडली. हा लाड कशासाठी आहे सुमा, जाणून होती. काही न बोलता तिने शुभीचा मुक्का घेतला. चहाचा ट्रे घेऊन ती ड्रॉइंग रूममध्ये आली. चहा घेता घेता ती लक्षपूर्वक शुभीकडे बघत होती. शुभी काय किती बोलत होती, पण चहा संपता मी मुद्द्यावर येईल याची सुमाला खात्री होती. मम्मा प्लीज, मला जाऊ दे ना शाळेच्या ट्रीप बरोबर. उद्या पैसे भरण्याचा शेवटचा दिवस आहे. प्लीज मम्मा. नंतर वाटलं तर कुठेही पाठवू नकोस मम्मा, प्लीज. अगं शालू, विजू, जया, नीमा सगळ्या जात आहेत गं. शुभी बोलता बोलता रडवेली झाली होती. थोडी वैतागून सुमा म्हणाली, तुला मी आधीच सांगितलं होतं पाणी असलेल्या ठिकाणी मी तुला पाठवणार नाही म्हणून. शिट मम्मा. अगं मी काय कुकुलं बाळ आहे का, उगीचच पाण्यात जाऊन बसेन का मी. मला सुद्धा कळतं ना, एकतर स्वतः मला कुठे नेत नाही आणि आता सगळ्या मैत्रिणी शाळेतून जात आहेत तर तिथेही पाठवत नाहीस. शुभी रडायला लागली. तिला पोटाशी घेऊन आपणही मोठ्यांदा रडावं असं सुमाला वाटलं. गेली कित्येक वर्ष तीच तर एकटीने सगळं निभवते आहे. शुभीच्या बाबतीत ती फार हळवी आहे. तिला शुभीची फार काळजी वाटते. नोकरीमुळे ती तशीच दिवसभर शुभीपासून दूर असते. त्यामुळे घरी परतल्यावर शुभीपासून दूर राहणं तिला सहन होत नाही. शुभीचे अश्रू तिला बघवत नाहीत. तिने प्रेमाने शुभीला जवळ घेतलं. कळते तिला की किती दिवस ती शुभीला असं आपल्याजवळ ठेवू शकेल. शुभीने स्ट्रॉंग व्हावं, आपल्या पायावर उभं राहावं असं तिलाही वाटते. थोडी मोठी झाल्यावर तिला एखाद्या कोर्ससाठी बाहेर पाठवावं लागेल. अशावेळी ती शुभीला अडवून धरेल का? अन शुभीच्या आयुष्यात कोणी वसंत आला तर? छे नकोच. शुभीला मुक्त आकाशात उंच भरारी घ्यायची आहे. इतकं ओव्हर प्रोटेक्टिव्ह राहून चालणार नाही. उद्या तुझ्या क्लास टीचरला माझ्याशी बोलायला सांग, तिने प्रेमाने शुभीच्या गालावर ओठ टेकवत म्हटलं. शुभी खुदकन हसली. सकाळी शुभीला उठवावं लागलं नाही. स्वतःच उठली. आवरून सरळ आईजवळ स्वयंपाकघरात आली. गळ्यात हात घातले, गालाचा मुक्का घेतला. पुन्हा तेच खुदकन हसणं. आईने दिलेले पैसे व्यवस्थित कंपास बॉक्समध्ये ठेवले आणि टाटा करून शुभी घराबाहेर पडली. शुभीची सनसनीत उंची आणि गालावरच्या खळ्या हुबेहूब वसंतची कार्बन कॉपीज जणू. आधी किती दिवस लग्न होतंय की नाही ही काळजी. त्यानंतर 2 वर्षांनी तिला दिवस गेले. वसंतला मूल नको होतं.
पण सुमा आपल्याच आनंदात दंग होती. वसंतच्या छातीवर डोकं ठेवत ती म्हणाली होती, मला मुलगाच हवाय तुझ्यासारखा. अन मुलगी झाली तर? नाही, मुलगाच होईल. लोक म्हणतात पहिली बेटी धनाची पेटी, अन तू मुलगा हवा म्हणतेस? हो, मला पहिला मुलगाच हवाय. पहिला म्हणजे अजून यानंतर एक मुलगी हवी आहे. महागाई इतकी आहे. अन वसंतची ठराविक बडबड सुरू झाली. कमालच करतोस. अरे, आयतं घर तुला राहायला मिळालंय. घरात सगळ्या वस्तू, सगळं सामान आहे. आता तुला काय मुलं पोसायचीही ऐपत नाही का? तुला मुलंच आवडत नाहीत का? महागाईत काय लोक मुलं जन्माला घालत नाहीत का? तिला संताप यायचा. वसंतच गप्प बसणं असह्य व्हायचं. वसंतला तिने प्रथम बघितलं ते शाळेच्या कॅन्टीनमध्ये. शाळेच्या कॅम्पमध्ये ते कॅन्टीन होतं. उंच रुबाबदार बांधा, गव्हाळ कांती, मोठमोठे डोळे, पॅन्टच्या खिशात हात घालून तो बेदकारपणे इकडे तिकडे बघत उभा होता. कॅन्टीनच्या एका कोपऱ्यात उभी राहून ती अगदी अनिमिष नेत्रांनी त्याच्याकडे बघत होती. कोवळं वय, कुणाचंही आकर्षण वाढावं असं अडनीड वय. चुंबकाकडे आकर्षित व्हावं तशी ती त्याच्याकडे ओढली गेली होती. रमा कधीची तिच्याजवळ येऊन उभी होती, पण सुमाचं तिच्याकडे लक्षच नव्हतं. रमाने तिला जोरदार चिमटा काढला तेव्हा ती दचकून ओरडली. तिच्या ओरडण्यामुळे वसंताने मान वळून तिच्याकडे बघितलं. दृष्टीभेट झाली आणि तो हसला. त्याच्या गालावरच्या खळ्यामध्ये ती अशी हरवली की तिला स्वतःचा शोध लागेना. दुसऱ्या दिवशी तिच्याही नकळत की पुन्हा त्याच कॅन्टीनकडे वळली. वसंत आजही तिथे होता, पण कालच्यासारखा नाही, तर तिची वाट बघत असल्यासारखा. त्यानंतर भेटी ठरवून होऊ लागल्या. हॉस्टेलमधून फक्त शनिवारी बाहेर पडायला परवानगी होती, तेव्हा ती दोघं भेटायची. हॉस्टेलची वॉर्डन तरुणच होती, फारशी बंधन लादत नव्हती. सुमा शनिवारची आतुरतेने वाट बघायची, खूप नटायची, छान दिसायचा प्रयत्न करायची. हातात हात घालून दोघं याच रस्त्यावरून लांबपर्यंत फिरायला जायची. ते गुलमोहर तिच्या प्रेमाचं साक्षीदार होतं. वसंतच्या बहुपाक्षात ती सगळं जग विसरायची. त्याच्या आधारावर ती कुठल्याही संकटाशी भिडायला तयार होती. शाळेचे दिवस आता संपत आले होते. पुन्हा अलवरला राजस्थानात परत जावं लागणार होतं. सुमाचे आई वडील बरेच आधी अपघातात दगावले होते. तिची सगळी जबाबदारी मोठी बहीण हेमाताई व मेहुणे रतन भाऊजीवर होती. वसंत काहीतरी केलं पाहिजे, मला परत जायचं नाहीये, येथेच राहायचं आहे. ती रडतच बोलली, तू रडू नकोस, काहीतरी मार्ग निघेल. अजून बरेच दिवस आहेत. मी तरी बरा तुला जाऊ देईन. 12वीचा निकाल येऊ लागला होता. तेवढ्यात 12वीच्या मुलामुलींसाठी ज्युनियर कॉलेजाने उन्हाळी सुट्टीत हॉबी क्लासेस सुरू केले होते. तीच संधी सुमाने साधली. हॉबी क्लासमुळे गावी जाणं टाळता आलं. 12वीचा निकाल चांगला लागला. वसंतने झकास पार्टी दिली. मला अजूनही काहीतरी हवंय, त्याच्या डोळ्यात बघत ती तिटाईटपणे बोलली. बोल ना. कपाळावर आलेले तिचे केस बोटाने बाजूला करत वसंतने म्हटलं, मला इथून जाऊ देऊ नकोस. मला तुझ्याजवळच राहायचं आहे. प्रॉमिस. तुला कुठेही जाऊ देणार नाही. स्कूल कॉलेजच्या हॉस्टेलमधून वसंतने तिला एका दुसऱ्या हॉस्टेलमध्ये शिफ्ट केलं. एक प्रौढ ख्रिश्चन महिला ते हॉस्टेल चालवायची. जवळच फॅशन इन्स्टिट्यूट होती. रमाची बहीण तिथे कोर्स करत होती. BAचा अभ्यास प्रायव्हेट करायचा आणि फॅशन डिझायनिंगचा कोर्स करायचा असा कार्यक्रम ठरला. आता इथे राहण्याचं भक्कम कारण हेमाताई आणि भाऊजींना सांगता येणार होतं. हॉस्टेलच्या रूमवर हेमाताई तिला राग भरत होती. वेड लागलाय का तुला? का राहायचं आहे इथे? आहे तरी काय एवढं? तुझ्या हट्टामुळे तुझं स्कूलिंग इथे केलं. यांना तर तू आमच्याकडे राहून शिकावं असं वाटत होतं. एवढे दिवस ऐकून घेतलं त्यांनी, पण आता नाही हां ते ऐकून घेणार. त्यांनी तर एक छानसा मुलगाही बघून ठेवलाय तुझ्यासाठी.
कमावता देखणा चांगल्या घराण्यातला. तू BA झाल्या लग्न करणार आहोत तुझं. आमची जबाबदारी आहे ग ती. आम्हालाही काळजीतून मोकळं कर ग बाई. हेमाताई चिडलेली होती. सुमा मान खाली घालून मुकाट्याने ऐकून घेत होती. लहानपणापासून ती असंच करायची. कधी वाद घातला नाही, दुरुत्तर केलं नाही. बस गप्प राहूनच आपल्याला काय हवं ते करून घ्यायची. आत्ताही तेच झालं. शेवटी हेमाताई मुकाट्याने परत गेली. पण रमा आणि तिच्या घरच्यांनी आम्ही सुमाची काळजी घेऊ म्हणून तिला आश्वासित केलं होतं. हॉस्टेलची मालकीन विलीमनेही तिला काळजी करू नका, मी लक्ष ठेवते तिच्यावर म्हणून सांगितलं होतं. हेमाताईने जाता जाता 100 सूचना केल्या होत्या. ती गेली आणि 8 दिवसात भाऊजी आले. ते नाराज होते. पण तिच्या राहण्या जेवण्याची, हॉस्टेलच्या फीची, कॉलेजच्या फीची सर्व व्यवस्था जातीने लावून गेले. सुमाला कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये याची पुरेपूर दक्षता त्यांनी घेतली होती. काळ पुढे सरकत होता. सुमाला हा कोर्स खूप आवडला होता. तिचा जीव त्यात रमत होता. BAचा अभ्यासही सुरूच होता. 2 वर्ष बघता बघता संपली. BAचं शेवटचं वर्ष आणि फॅशन डिझायनिंगचंही शेवटचं वर्ष. त्यानंतर एका सायंकाळी बागेत फिरता फिरता तिने वसंतला विचारलं, आपण लग्न कधी करायचं? तर मित्रांनो, पुढील भाग नक्की बघा आणि स्टोरी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.